नमस्कार मित्रांनो, कोकणचा मोगली या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे ते स्वयंभू गांगेश्वर मंदिर सौंदाळे बाळूवाडी येथे. या परिसरात प्रवेश करता सर्वप्रथम तुमचं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे पवित्र तलाव, जिथून या जागेची आध्यात्मिक ऊर्जा जाणवायला लागते. या परिसरात वसलेलं हे मंदिर पाहायला छोटं वाटतं, पण त्यामागे आहे एक मोठी श्रद्धा आणि चमत्कारी अनुभवांची गोष्ट. बरेच वर्षापूर्वी या जागी फक्त एक लहानशी पिंडी होती, जी कुणालाही ठाऊक नव्हती. गोवर्धन नावाचा एक साधा गुराखी होता. रोज आपली गुरं घेऊन तो इथे यायचा. एक गाय अशी होती की ती वासराला दूध देत नव्हती. हा प्रकार लक्षात आल्यावर त्याने एक दिवस लपून पाहिलं आणि आश्चर्य, ती गाय उभी राहून थेट जमिनीवर दूध सोडत होती. ज्या ठिकाणी दूध पडलं होतं तिथं माती हटवल्यावर गोवर्धनला दिसली एक स्वयंभू शिवपिंडी. तीच या मंदिरातील पिंडी म्हणजे गांगेश्वर पिंडी. हळूहळू या जागेचं महत्त्व लोकांना कळू लागलं. नवसाला पावणारा देव म्हणून इथं भक्तांची गर्दी वाढली. आजही या मंदिराजवळ एक हातभर खोल विहीर आहे, ज्यात पाणी 12ही महिने भरलेलं असतं. हे केवळ योगायोग नाही, तर श्रद्धेचं एक जिवंत रूप आहे. स्वयंभू गांगेश्वर देवावर असलेल्या अपार श्रद्धेमुळे अनेक भाविकांनी आपल्या क्षमतेनुसार देणगी दिली आणि मंदिराच्या बांधकामासाठी मनापासून मदत केली. या मंदिराची पूजा अर्चा कार्य श्री विलास शांताराम कामतेकर यांच्या हस्ते श्रद्धा आणि निष्ठेने दररोज पार पडते. धन्यवाद मित्रांनो.